नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक होळकर GS, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. मागील तासाला आपण गिअरबॉक्सची माहिती पाहण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी गिअरबॉक्सचे उद्देश, तसेच मोटार गाडी रस्त्यावरून जात असताना त्या मोटार गाडीला कोणत्या कोणत्या प्रकारचे विरोध होतात. मग हवेचा विरोध असेल, चढावाचा विरोध असेल किंवा रोलिंग रेजिस्टन्स असेल, म्हणजे भ्रमणजन्य घर्षण. तसेच या गिअरबॉक्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गिअर्स वापरलेले आहेत. स्पर गिअर असेल, हेलिकल असेल, डबल हेलिकल गिअर असेल, त्याबद्दलची माहिती आपण मागील तासाला पाहिली. आज आपण गिअरबॉक्सच्या रचनेविषयी माहिती घेणार आहोत. प्रत्येक गिअरबॉक्सची रचना ही साधारण सारखीच असते. फक्त गिअर व्हीलची रचना व गिअर बदलण्याची पद्धत यात थोडासा बदल केलेला असतो. सर्वसाधारणपणे प्रत्येक गिअरबॉक्समध्ये खालील महत्वाचे भाग असतात. म्हणजे कोणते कोणते भाग असतात तर गिअरबॉक्सची बॉडी, त्याच्यानंतर दुसरा क्लच शाफ्ट. हा ड्राईव्ह शाफ्ट मध्ये त्याला आपण क्लच शाफ्ट म्हणतो. क्लच शाफ्ट किंवा त्यालाच इनपुट शाफ्ट किंवा प्रायमरी शाफ्ट असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर हिथून जो पुढचा शाफ्ट असा बसतो त्याला आउटपुट शाफ्ट किंवा त्याला आपण मेन शाफ्ट असंही म्हणतो. त्याचप्रमाणे या मेन शाफ्ट वरती वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी गिअर्स दिलेले असतात. त्याला मेन शाफ्ट गिअर्स असं म्हणतात. त्यानंतर एंगेजिंग डॉग, याच्यामध्ये एंगेजिंग डॉग त्याकडे आतल्या बाजूला आहेत. त्यानंतर पुढचा जो शाफ्ट आहे तो म्हणजे हा खालील बाजूचा काउंटर शाफ्ट किंवा त्याला ले शाफ्ट किंवा सेकंडरी शाफ्ट असंही म्हणतात. त्याचप्रमाणे या ले शाफ्ट वरती सुद्धा काही गिअर्स असतात. हे वेगवेगळ्या साईजचे गिअर्स देण्याचा उद्देश की त्या मोटार गाडीला वेगवेगळ्या प्रकारच्या गती देण्यासाठी हे कमी जास्त आकाराचे गिअर्स आपल्याला या गिअर बॉक्स मध्ये पाहावयास मिळतात. त्यानंतर रिव्हर्स गिअर, रिव्हर्स ॲडलर गिअर शाफ्ट या ठिकाणी बॅक साइडला हे आपल्याला आकृतीमध्ये दिसू शकेल. रिव्हर्स ॲडलर गिअर हा अँटी फ्रिक्शन बेरिंग्स, हे टेपर रोलर बेरिंग आहे, त्यालाच अँटी फ्रिक्शन बेरिंग म्हणतात. आणि वरच्या बाजूला एक गिअर शिफ्ट करण्याचं मेकॅनिझम असतं. तर या गिअर बॉक्स मध्ये एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली असेल की 3 प्रकारचे शाफ्ट असतात. पहिला क्लच शाफ्ट, की या शाफ्टच्या माध्यमातून हा जो क्लच शाफ्ट आहे तो क्लच प्लेट मध्ये बसतो. क्लच प्लेटला जे आपण मागे माहिती पाहिलेली हब, त्या हब मध्ये स्प्लाइन्स दिलेले असतात. त्या स्प्लाइन्स मध्ये हा क्लच शाफ्ट बसतो. क्लच एंगेज झाला की हा शाफ्ट फिरायला लागतो आणि या क्लच शाफ्ट वर स्वतःचा गिअर असतो, त्याला क्लच शाफ्ट गिअर म्हणतात. आणि हा क्लच शाफ्ट गिअर त्याच्या खालच्या बाजूचा जो शाफ्ट आहे त्याला आपण ले शाफ्ट किंवा काउंटर शाफ्ट म्हणतो. त्या गिअरशी हा कायम मेश असतो. तर अशा प्रकारे गिअर बॉक्स मध्ये 3 शाफ्ट असतात. हा ड्राईव्ह शाफ्ट किंवा क्लच शाफ्ट, दुसरा जो शाफ्ट आहे त्याला काउंटर शाफ्ट किंवा ले शाफ्ट किंवा सेकंडरी शाफ्ट म्हणतात. आणि तिसरा जो शाफ्ट आहे त्याला आउटपुट शाफ्ट किंवा मेन शाफ्ट असं म्हणतो. तर अशा प्रकारे क्लच शाफ्ट वरचा गिअर असेल तर त्याला क्लच शाफ्ट गिअर म्हणायचं. या ले शाफ्ट वरचे जे गिअर आहे किंवा काउंटर शाफ्ट वरचे जे गिअर्स आहेत त्याला काउंटर शाफ्ट गिअर्स किंवा ले शाफ्ट गिअर्स, आणि या मेन शाफ्ट किंवा आउटपुट शाफ्ट वरचे जे हे गिअर आहेत त्यांना मेन शाफ्ट गिअर्स असं म्हणतात. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा गिअर बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये क्लच शाफ्ट, काउंटर शाफ्ट, मेन शाफ्ट आणि एक रिव्हर्स गिअर शाफ्ट असे 4 शाफ्ट
तुम्हाला प्रत्येक गिअर बॉक्स मध्ये पाहावयास मिळतात. आता गिअर बॉक्सच्या बॉडीमध्ये क्लच शाफ्ट, काउंटर शाफ्ट व मेन शाफ्ट हे बेरिंगच्या साहाय्याने बसवलेले असतात. क्लच शाफ्ट वर म्हणजे हा क्लच गिअर बसवलेला असतो, त्याचा अंगचाच असतो. काउंटर शाफ्ट वरती म्हणजे या शाफ्ट वरती गिअरबॉक्स जितक्या गिअरचा असेल तेवढे त्या प्रमाणात गिअरची रचना केलेली असते. काउंटर शाफ्ट वरील सर्व गिअर्स हे शाफ्ट वरती फिक्स असतात, म्हणजे ते त्याच्या अंगचेच असतात. हे सगळे गिअर्स त्याच्यावरती कायमस्वरूपी फिक्स असतात. मेन शाफ्ट हा पुढील बाजूने क्लच शाफ्टच्या आत रोलर बेरिंगच्या साहाय्याने फिट केलेला असतो. म्हणजे हा जो मेन शाफ्ट आहे त्याला आपण आउटपुट शाफ्ट म्हणतो. तो या ठिकाणी या क्लच शाफ्ट गिअर वरती एक आतमध्ये गॅप दिलेला, एक रोलर बेरिंग दिलेली असते आणि त्या रोलर बेरिंग मध्ये या मेन शाफ्टचं टोक जाऊन बसतं आणि मेन शाफ्टला दुसऱ्या बाजूनं आधार मिळतो. इकडे बेरिंग न तो बॉडीमध्ये बसलेला आहे, पण दुसऱ्या बाजूनं या क्लच शाफ्ट मध्ये बसण्यासाठी त्याला एक रोलर बेरिंग त्या ठिकाणी दिलेली असते आणि तो रोलर बेरिंगच्या साहाय्यानं त्या क्लच शाफ्टच्या गिअरच्या आत रोलर बेरिंगच्या साहाय्याने तो फिट होतो आणि मागील बाजूस गिअरबॉक्स बॉडीमध्ये बेरिंगच्या साहाय्याने फिट केलेला असतो. आता गिअरबॉक्स जेवढ्या फॉरवर्ड गिअरचा असेल तेवढे गिअर या मेन शाफ्ट वरती असतात. क्लच शाफ्ट गिअरशी काउंटर शाफ्ट गिअर कायम मेश असतो, म्हणजे हा या क्लच शाफ्ट गिअरला या लेस काउंटर शाफ्ट वरचा हा जो गिअर आहे हा कायमस्वरूपी मेश असतो. म्हणजे ज्यावेळी क्लच शाफ्ट फिरेल त्यावेळी या गिअर कडून हा गिअर फिरेल आणि हा गिअर फिरल्यामुळे तुमचा काउंटर शाफ्ट कायम फिरत असतो. तर हे दोन गिअर कायम एकमेकाशी मेश असतात. त्यामुळे क्लच शाफ्ट ज्यावेळी फिरेल त्यावेळी काउंटर शाफ्ट सुद्धा फिरतो आणि काउंटर शाफ्टच्या बाजूला रिव्हर्स ऍडलर गिअर शाफ्ट वर एक रिव्हर्स गिअर सुद्धा बसवलेला असतो. गिअरबॉक्स बॉडीवर टॉप कव्हर असते आणि त्यावर गिअर शिफ्टिंग मेकॅनिझमचे लिव्हर बसवलेले असते. आता गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम कसं असतं पहा आकृतीमध्ये. तुम्हाला हे गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम दिसतंय. हे गिअर लिव्हर आहे. या गिअर लिव्हर एक पिव्हट आहे आणि ड्रायव्हरला गिअर बदलताना सोयीचं व्हावं म्हणून तुम्ही त्या मोटार गाडीचा जो गिअर लिव्हर आहे त्याच्यावरती फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर, फिफ्थ गिअर, सिक्स्थ गिअर, त्याचप्रमाणे रिव्हर्स असे वेगवेगळ्या खुणा केलेल्या आहेत आणि त्यामुळं ड्रायव्हरला गिअर बदलताना थोडासा त्रास होत नाही. आता गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम म्हणजे गिअर बदलण्याकरिता गिअर शिफ्टिंग लिव्हर आणि सिलेक्टर फोर्क यांचा उपयोग केलेला असतो. म्हणजेच ही गिअर शिफ्टिंग लिव्हर ही आहे आणि फोर्क दिसतं ना, हे सिलेक्टर फोर्क आहे. हे सिलेक्टर फोर्क आणि हे जे फोर्क आहे त्या गिअरच्या या स्लीव्ह मध्ये बसतात. ह्या स्लीव्ह दिसतात तुम्हाला, शिफ्टर स्लीव्ह दिसतात ना, इथं आकृतीमध्ये नाव दिलं. हे तीन ज्या पांढऱ्या आकाराच्या कलरच्या ज्या तुम्हाला शिफ्टिंग स्लीव्ह दिसत आहेत, या स्लीव्ह मध्ये हे सिलेक्टर फोर्क त्या ठिकाणी बसलेले असतात. याला सिलेक्टर फोर्क म्हणायचं. गिअरबॉक्स टॉप कव्हर मध्ये सिलेक्टर किंवा शिफ्टिंग रॉड वरती गिअर सिलेक्टर अथवा शिफ्टिंग फोर्क अथवा योक हे प्रेशर स्प्रिंग व स्टील बॉलच्या साहाय्याने बसवलेले असतात. आता हा जो फोर्क शाफ्ट ह्याला काय म्हणायचं, हे सिलेक्टर फोर्क आहे आणि हे ज्या शाफ्ट वरती बसवलेले आहे
त्या शाफ्टला सिलेक्टर फोर्क शाफ्ट असं सुद्धा म्हणतात. इथं सिलेक्टर फोर्क शाफ्ट तुम्हाला दिसून येईल. गिअर शिफ्टिंग फोर्कच्या वरील बाजूस असणाऱ्या गाळ्यात ही गिअर शिफ्टिंग लिव्हर बसवलेली असते. एकदा गिअर टाकल्यानंतर स्प्रिंग व बॉल यंत्रणेमुळे तो त्याच स्थितीमध्ये राहू शकतो. मोटार कारवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पूर्वीच्या मोटार गाड्यांवरती स्टेअरिंग कॉलम गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम असते. म्हणजे पूर्वीच्या गाडी या प्रकारे हा जो स्टेअरिंग कॉलम आहे, पूर्वीच्या जर तुम्ही फिएटची गाडी पाहिली तर या स्टेअरिंग वरतीच गिअर शिफ्ट लिव्हर इथे दिलेली असते पूर्वी. आता हा प्रकार थोडासा आता बंद झालेला आहे आणि आधुनिक गाड्यामध्ये डाव्या बाजूला तुम्हाला डाव्या हाताच्या जवळ ही गिअर शिफ्ट लिव्हर बसवलेली त्या ठिकाणी आढळून येते. तर पूर्वी ही पद्धत वापरत होते, परंतु आता ही पद्धत फारशी वापरात नाही. त्यानंतर आपण गिअरबॉक्सचे प्रकार पाहणार आहोत. आता गिअरबॉक्सचे वेगवेगळ्या गिअरबॉक्सची रचना जरी वेगवेगळी असली तरी त्याचे जे मूल तत्व एकच असते. गिअरबॉक्सचे वापरण्याच्या पद्धतीवरून दोन प्रकार पडतात. एक मॅन्युअली ऑपरेटेड किंवा मेकॅनिकली ऑपरेटेड गिअरबॉक्स आणि दुसरा ऑटोमॅटिक किंवा हायड्रोलिक ऑपरेटेड गिअरबॉक्स. मॅन्युअली ऑपरेटेड म्हणजे हाताच्या साहाय्याने जर आपण गिअर टाकत असेल तर त्याला मॅन्युअली किंवा मेकॅनिकली ऑपरेटेड म्हणतात. आणि ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही गिअर टाकायची गरज नाही, जसं तुम्ही मोटार वाहनाचा स्पीड वाढवाल तसं ते गिअर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऑपरेट होत असतात. त्यानंतर त्या गिअरबॉक्सच्या रचनेवरून गिअरबॉक्सचे खालील प्रकार पडतात. गिअरबॉक्सचे स्लाइडिंग मेश गिअरबॉक्स, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स, सिंक्रो मेश गिअरबॉक्स आणि प्लॅनेटरी किंवा एपिसायक्लिक गिअरबॉक्स अशा प्रकारे असे गिअरबॉक्सचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. या चारही गिअरबॉक्सची माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिला जो गिअर आहे याच्यामधला तो म्हणजे स्लाइडिंग मेश गिअरबॉक्स, त्याच्या अगोदर माहिती पाहणार आहोत. आता स्लाइडिंग मेश गिअरबॉक्सची एक आकृती तुमच्या समोर आहे. मागे ज्यावेळी आपण गिअरबॉक्सची रचना पाहिली त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की गिअरबॉक्समध्ये एकंदरीत 4 शाफ्ट होते. एक क्लच शाफ्ट हा दिसतोय, त्यानंतर दुसरा कोणता शाफ्ट आपण पाहिला, ले शाफ्ट. हे ले शाफ्ट वरचे गिअर्स, हा रिव्हर्स गिअर शाफ्ट किंवा रिव्हर्स गिअर, आणि हा जो आहे याला आपण मेन शाफ्ट म्हणतो किंवा आउटपुट शाफ्ट असं म्हणतो, बरोबर. आणि हे मेन शाफ्ट वरचे गिअर्स आहेत. आता या स्लाइडिंग गिअर बॉक्स ची रचना आणि कार्यपद्धती आपण पाहणार आहोत. तर या प्रकारचा जो गिअर बॉक्स आहे हा पूर्वीच्या गाड्यांवर वापरला जात होता, परंतु सध्या फर्स्ट आणि रिव्हर्स गिअरसाठी ही पद्धत वापरल्याची दिसून येते. यात मेन शाफ्ट वरील गिअर शिफ्टरद्वारे सरकवले जाऊन ले शाफ्ट वरील गिअरशी जुळवले जातात. म्हणजे समजा आपल्याला एखादा गिअर टाकायचा असेल तर या शिफ्टिंग लिव्हरच्या साहाय्याने या मेन शाफ्ट वरचा गिअर असा सरकवला जातो, स्लाइड केला जातो. म्हणूनच याला आपण स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स म्हणतो. गिअर एंगेज करताना दोन्ही गिअरचे दात घासले जातात. समजा हा गिअर आहे डी आणि तो सी ला एंगेज करायचा आहे, तर ज्यावेळी डी सी ला एंगेज होईल त्यावेळी दाते म्हणजे गिअरचे दात एकमेकांना घासले जातात आणि आवाज येतो, म्हणून याला क्रॅशमेश गिअरबॉक्स असंही म्हणतात. आता आकृतीमध्ये हा स्लाइडिंग मेश गिअरबॉक्स दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे भाग येतात ते पाहूया.
एक डिटेल आकृती इथं दाखवलेली आहे. हा क्लच शाफ्ट, या क्लच शाफ्ट वरचे जे स्प्लाइन्स आहे हे क्लच प्लेट वरील स्प्लाइन्स मध्ये बसतात. हा क्लच शाफ्ट, हा क्लच शाफ्ट वरचा गिअर, हा क्लच शाफ्ट वरचा गिअर. खालचा कोणता शाफ्ट आहे हा 2 नंबरचा, तर त्याला काउंटर शाफ्ट किंवा ले शाफ्ट म्हणतो. आणि ह्या ले शाफ्ट वरच्या गिअरशी हा गिअर त्या ठिकाणी कायमस्वरूपी मेश झालेला तुम्हाला दिसून येतो. हा मेन शाफ्ट, या मेन शाफ्ट वरती स्प्लाइन्स असतात, दिसतंय तुम्हाला, खाचा असतात. आणि या मेन शाफ्ट वर असणारे हे मेन शाफ्ट गिअर्स. त्यानंतर हा रिव्हर्स गिअर शाफ्ट दिसतोय आणि हा रिव्हर्स गिअर दिसतोय. हे शिफ्टिंग मेकॅनिझम वर दिलेलं आहे. ही गिअर शिफ्ट लिव्हर आहे. ठीक आहे. आत्ताची जी पोझिशन आहे या गिअर बॉक्सची ती न्यूट्रल पोझिशन आहे. म्हणजेच इंजिन फिरल्यानंतर क्लच एंगेज असताना क्लच शाफ्ट फिरेल, पण क्लच शाफ्ट कडून फक्त हा ले शाफ्ट मध्ये पॉवर येईल. या ले शाफ्ट वरचा कोणताही गिअर मेन शाफ्टच्या या गिअरला एंगेज नाही, त्यामुळे पॉवर इकडे ट्रान्समिट होणार नाही मागच्या चाकाला. तर ही गिअर बॉक्सची न्यूट्रल पोझिशन झाली. आता यामध्ये मेन शाफ्ट वरती हे गिअर स्लाइड होण्यासाठी स्प्लाइन्स दिलेले असतात, म्हणजे खाचा दिलेले असतात. आणि त्यामुळे हे गिअर त्या मेन शाफ्ट वरती पुढे मागे सरकू शकतात. आता मेन शाफ्ट वरील गिअर सरकवण्यासाठी गिअरवर त्याच्या अंगचीच एक रिंग असते आणि त्यावर हा सिलेक्टर फोर्क बसतो. हा सिलेक्टर फोर्क. बाकीची रचना आपण यापूर्वी बघितलेली आहे. आणि त्यामुळं मेन शाफ्ट व काउंटर शाफ्ट वरील गिअर हे सगळे स्पर गिअर असतात. आपण मागील तासाला पाहिलेलं आहे की या स्लाइडिंग मेश गिअर बॉक्सचं वैशिष्ट्य आहे की या गिअर बॉक्स मध्ये जेवढे गिअर आहेत, मग तो क्लच शाफ्ट गिअर असेल, हे मेन ले शाफ्ट वरचे गिअर्स असतील, किंवा मेन शाफ्ट वरचे गिअर असतील, किंवा रिव्हर्स गिअर वरचा गिअर असेल, या सर्व गिअर वरचे दात हे असे सरळ असतात. सरळ म्हणजे याप्रमाणे हे हे दिसतायत का दात, आसाशी समांतर कट केलेले असतात, म्हणजे असे दात असतात. आता ह्याची कार्यपद्धती कशी असते पहा. आता क्लच एंगेज केला असता या क्लचची गती क्लच शाफ्टला मिळते, म्हणजे हा क्लच शाफ्ट फिरायला लागतो. क्लच प्लेट फिरली, त्या क्लच प्लेटच्या हब मध्ये या क्लच शाफ्ट वरील हब त्या ठिकाणी फिक्स असतो आणि क्लच एंगेज केल्यानंतर या क्लच प्लेट कडून हा शाफ्ट फिरला जातो, म्हणजे पॉवर आता गिअर बॉक्स मध्ये आतमध्ये येते. मग क्लच एंगेज केला असता क्लचची गती क्लच शाफ्टला मिळते. क्लच शाफ्ट वरील गिअर व काउंटर शाफ्टच्या गिअरला तो गिअर कायमचा मेश असल्याने या क्लच शाफ्टची गती काउंटर शाफ्टला मिळते, म्हणजे ह्याला मिळते. काउंटर शाफ्ट गिअर असेंब्ली अखंड असल्याने काउंटर शाफ्ट वरील गिअर कायम फिरत असतात. गाडी जागेवरून हलवताना प्रथम पहिला गिअर टाकला जातो, कारण सुरुवातीला जास्त टॉर्कची आवश्यकता असते. आणि मग गाडी सुरू झाल्यानंतर क्रमाने दुसरा तिसरा असे गिअर टाकले जातात. आता या प्रकारच्या गिअर बॉक्स मध्ये गती आणि शक्तीचे वहन कशा प्रकारे होते हे आपल्याला बघता येईल. आता पहा की पहिला गिअर टाकल्यानंतर काय होतं. हा पहिला गिअर, पहिला गिअर टाकल्यानंतर हा क्लच शाफ्ट आहे, हा ले शाफ्ट आहे आणि हा मेन शाफ्ट आहे. आता पहा ह्या पहिल्या आकृतीमध्ये हा जो गिअर आहे हा सरकवला इकडं आणि या ले शाफ्टच्या या गिअर वरती तो मेश केलेला आहे. न्यूट्रल पोझिशन मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल. ही न्यूट्रल पोझिशन आहे पहा. हा मोठा गिअर आता या गिअरला मेश आहे का, तर नाही.
या गिअर पासून लांब आहे. पण ज्यावेळी मी पहिला गिअर टाकतो त्यावेळी हा गिअर या गिअरवरती सरकवला जातो. म्हणजे काय पोझिशन होते पहा इकडं. आणि मग ह्या लेशाफ्टवरच्या गिअरशी या मेन शाफ्टवरचा सर्वात मोठा गिअर मेश होतो. त्याला आपण फर्स्ट गिअर म्हणतो. मग पॉवर ट्रान्समिशन कसं होतं पहा. क्लच शाफ्टकडून हे लाल कलर दाखवलाय. क्लच शाफ्टकडून पॉवर झाली ले शाफ्टला. ले शाफ्टच्या गिअरकडून ती पॉवर गेली मेन शाफ्टला आणि मेन शाफ्टच्या स्प्लाइन्सवरती हा गिअर एंगेज असल्यामुळं नंतर ती पॉवर मेन शाफ्टवरून पाठीमागच्या चाकाला दिली जाते. आता पहा पहिल्या गिअरमध्ये समजा क्लच शाफ्ट घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल तर हा गिअर उलटा फिरतो घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आणि या गिअरकडून हा गिअर फिरवल्यामुळं ह्याची फिरण्याची गती पुन्हा सुलटी होते म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरायला लागतो आणि त्यामुळं क्लच शाफ्ट ज्या दिशेने फिरतो त्याच दिशेने मेन शाफ्ट सुद्धा फिरतो. पहिल्या गिअरमध्ये या दोन्ही गिअरची फिरण्याची दिशा एकसारखी असते. याला आपण फॉरवर्ड गिअर म्हणतो म्हणजे तो फर्स्ट गिअर असतो. आता फर्स्ट गिअरमध्ये या लहान गिअरकडून मोठ्या गिअरला फिरवले असल्यामुळं तिथं गती कमी होते मात्र टॉर्क वाढतो आणि हा जादा टॉर्क म्हणजेच एक प्रकारची एक्स्ट्रा पॉवर आणि याच फर्स्ट गिअरच्या माध्यमातून गाडी सुरुवातीला जागेवरून हलवली जाते किंवा घाटामध्ये गाडी जात असताना हा फर्स्ट गिअर आपण त्या ठिकाणी टाकतो. त्यानंतर सेकंड गिअरला काय केले पहा. सेकंड गिअरला हा जो गिअर आहे तो या ठिकाणी इकडे सरकवलेला आहे बरोबर. पहा या सेकंड गिअरमध्ये म्हणजे हा न्यूट्रल केला हा गिअर न्यूट्रल केला आणि हा गिअर याच्यावरती जाऊन बसवला. पहा हा न्यूट्रल केला आणि हा गिअर या गिअरवरती बसवला. पॉवर ट्रान्समिशन कसं होईल. क्लच शाफ्टकडून ले शाफ्टच्या या गिअरकडून हा गिअर आणि या गिअरकडून मेन शाफ्ट. कारण हे जे गिअर्स आहेत त्या मेन शाफ्टच्या खाचामध्ये बसवलेले असतात आणि अशा प्रकारे सेकंड गिअर टाकल्यानंतर मोटार गाडीची गती थोडीशी वाढते. आता पहिल्या गिअरला काय होतं पहा लहानाकडून मोठा फिरवला जातोय त्यामुळे ह्याचे ज्यावेळी 3-4 फेरे होतील त्यावेळी ह्याचा एखादा फेरा होईल. मात्र दुसऱ्या गिअरमध्ये या गिअरपेक्षा या गिअरची साईज काय झाली मोठी आणि या गिअरपेक्षा या गिअरची साईज काय झाली लहान. त्यामुळे सेकंड गिअरमध्ये आपल्याला गती काय होते जास्त मिळते. त्यानंतर तिसऱ्या गिअरच्या वेळेस काय केलं जातं. पहिल्यांदा हा न्यूट्रल केला पाहिजे. हा न्यूट्रल केला बाजूला सरकवला आणि हा जो गिअर आहे हा या गिअरला आणून मेश केला. हा पहा तिसरा गिअर दिसतोय तुम्हाला इथं मेश केलाय. मग पॉवर ट्रान्समिशन कशी होईल. क्लच शाफ्टकडून ले शाफ्टच्या या गिअरकडून मेन शाफ्टवरचा हा गिअर आणि या गिअरकडून मेन शाफ्ट. आता या तिसऱ्या गिअरमध्ये सुद्धा गती वाढते. गती का वाढते तर या गिअरपेक्षा या गिअरची साईज मोठी झाली आणि या गिअरपेक्षा या गिअरची साईज काय झाली लहान झाली. म्हणजे मोठ्याकडून लहान फिरवल्यामुळं अजून गती काय झाली तुमची वाढली. म्हणजे जसं आपण मोटार गाडीमध्ये गिअर बदलत जातो तसं आपल्याला जादा स्पीड मिळण्याचं हेच कारण आहे. त्यानंतर चौथा गिअर. आता चौथा गिअर पहा हा तिसरा गिअर आहे. चौथ्या गिअरला हा गिअर सरकवून डायरेक्ट क्लच शाफ्टच्या गिअरमध्ये तो एंगेज केला जातो. हा पहा चौथा गिअर तो एंगेज झाला आणि त्यामुळं या क्लच शाफ्टची पॉवर ही डायरेक्ट मेन शाफ्टला दिली जाते. म्हणजे क्लच शाफ्ट जेवढ्या वेगाने फिरेल तेवढ्याच वेगाने मेन शाफ्ट फिरतो आणि त्याला आपण टॉप गिअर म्हणतो आणि टॉप गिअरला ही मोटार गाडीची गती ही आपल्याला जास्त वाढलेली दिसून येते. त्यानंतर आपण पुढचा जो गिअर आहे तो म्हणजे कोणता रिव्हर्स गिअर. आता रिव्हर्स गिअर कसा टाकलाय पहा. हा जो मोठा गिअर आहे हा या मोठ्या गिअरला रिव्हर्स गिअरवरती सरकवलं जातं. परंतु त्यावेळी
मोटार गाडी पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जाते. त्याचं कारण काय पहा. समजा क्लच शाफ्ट क्लॉकवाईज ने फिरत असेल तर ले शाफ्ट अँटी क्लॉकवाईज ने फिरतो आणि हा अँटी क्लॉकवाईज ने फिरल्यामुळं ह्याच्याकडून हा गिअर फिरवल्यामुळं हा पुन्हा क्लॉकवाईज ने फिरायला लागतो. तर अशा प्रकारे ज्या दिशेनं क्लच शाफ्ट फिरतो त्याच दिशेनं मेन शाफ्ट फिरतो आणि म्हणून गाडी पुढे जाते. सेकंड गिअरला सुद्धा तोच प्रकार आहे. क्लच शाफ्टची फिरण्याची गती आणि मेन शाफ्टची फिरण्याची गती एकसारखी दिसते तुम्हाला आणि त्यामुळे गाडी पुढे जाते. तिसऱ्या गिअरमध्ये तोच प्रकार आहे. चौथ्या गिअरमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. मात्र आपल्याला त्या गाडी रिव्हर्समध्ये घ्यायची आहे. रिव्हर्समध्ये म्हणजे पाठीमागं. मग ज्यावेळी मी रिव्हर्स गिअर टाकेल त्यावेळी या मेन शाफ्टवरचा सगळ्यात मोठा गिअर हा रिव्हर्स गिअर वरती सरकवला जातो. इथे हिरव्या कलरचा रिव्हर्स गिअर दिसतोय तुम्हाला. आता गाडी मागं कशी जाते पहा. तर या क्लच शाफ्ट कडून ले शाफ्टचा गिअर फिरवला जातो. म्हणजे हा क्लॉकवाईज फिरतो. हा काय कसा फिरेल अँटी क्लॉकवाईज. या ले शाफ्टच्या गिअर कडून म्हणजे हा गिअर याच्याकडून रिव्हर्स गिअरला फिरवलं जातं. म्हणजे रिव्हर्स गिअरची फिरण्याची दिशा कशी होईल क्लॉकवाईज आणि याच्याकडून या गिअरवरती हा मोठा गिअर मेश झालेला आहे. त्यामुळे मोठ्या गिअरची फिरण्याची दिशा कशी होते अँटी क्लॉकवाईज आणि हा मेन शाफ्ट अँटी क्लॉकवाईज फिरल्यामुळं गाडी रिव्हर्समध्ये मागं जायला सुरुवात होते. बाकीचा जो गिअर आहे फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर किंवा फोर्थ गिअर हे सगळे फॉरवर्ड गिअर आहेत. या फॉरवर्ड गिअरमध्ये क्लच शाफ्टची फिरण्याची गती आणि मेन शाफ्टची फिरण्याची गती एकसारखी असते. त्याचं मी पूर्वी सुद्धा विवेचन केलेलं आहे. हा क्लॉकवाईज फिरत असेल तर हा अँटी क्लॉकवाईज आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर हा क्लॉकवाईज फिरतो. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. तर अशा प्रकारे रिव्हर्स गिअर मध्ये गाडी मागं का जाते तर या मेन शाफ्टची फिरण्याची गती ही अँटी क्लॉकवाईज होते. म्हणून अँटी क्लॉकवाईज कशी होते क्लच शाफ्ट कडून ले शाफ्ट फिरवला हा अँटी क्लॉकवाईज होईल. पण ह्या ले शाफ्टच्या गिअर कडून हा रिव्हर्स गिअर फिरवला तो क्लॉकवाईज होईल. पण या गिअर कडून हा फर्स्ट गिअर फिरवला जातोय त्यामुळे तो अँटी क्लॉकवाईज होईल आणि हा शाफ्ट ज्या दिशेने फिरेल हा गिअर त्याच दिशेने मेन शाफ्ट फिरतो आणि त्यामुळं या मेन शाफ्टची फिरण्याची गती उलटी झाल्यामुळं मोटार गाडी पाठीमागे जायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे या स्लायडिंग मेश गिअरबॉक्सचे माहिती आहे. आता या स्लायडिंग मेश गिअरबॉक्सचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत. फायदा असा की याची रचना सोपी आणि दुसरं की दुरुस्ती खर्चही कमी असतो. मात्र ह्याचा तोटा जो आहे की या गिअरमध्ये सगळे स्पर गिअर वापरलेले दिसतात तुम्हाला आणि स्पर गिअर वापरल्यामुळं गिअरबॉक्सचा आकार मोठा होतो. हा पहिला तोटा. दुसरा तोटा गिअरवर दाब पडून घर्षण आणि उष्णता निर्माण होते. म्हणजे या ठिकाणी पहा गिअरचं एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट हे त्या गिअरचं स्लायडिंग होत असल्यानं होत असतं आणि त्यामुळं ज्यावेळी एक गिअर दुसऱ्या गिअरला एंगेज होतो त्यावेळी तिथं घर्षण आणि घर्षणामुळं उष्णता निर्माण होते. हा एक तोटा आहे. आणि शिवाय एक गिअर दुसऱ्या गिअरला असलं सरकून एंगेज होत असल्यामुळं त्या दातांची झीज काय होते लवकर होते. आणि तिसरा तोटा म्हणजे गिअर बदलताना आवाज येतो आणि म्हणून या स्लायडिंग मेश गिअरबॉक्स सध्याच्या मोटार गाड्यांवरती फारसं वापरत नाही. मात्र याच्यामधला जो फर्स्ट गिअर आहे आणि हा जो रिव्हर्स गिअर आहे याच्यासाठी मात्र या स्लायडिंग मेश गिअरबॉक्स मधलेच गिअर त्या ठिकाणी वापरलेले आपल्याला दिसून येतात. बाकीची माहिती आपण पुढच्या तासाला घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.